नमस्कार मित्रांनो, हायरिंग टुडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही 10वी प्लस ITI, 12वी डिप्लोमा किंवा पदवी जर असाल आणि भारतातील एका मोठ्या PSU कंपनीमध्ये करिअरची सुरुवात करू इच्छित असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IOCLने अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2026ची मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये तब्बल 1626 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी अजिबात सोडू नये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख आणि अर्ज भरण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक महत्त्वाची सूचना देणार आहे, जी अनेक उमेदवार दुर्लक्ष करतात. मित्रांनो, सर्वप्रथम IOCL बद्दल थोडंसं जाणून घेऊया. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच PSU कंपन्यांपैकी एक आहे. देशभरातील पेट्रोलियम, रिफायनरी, इंधन वितरण आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये IOCLची महत्त्वाची भूमिका आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी IOCLमध्ये अप्रेंटिसशिप करणं म्हणजे भविष्यातील करिअरसाठी एक मजबूत सुरुवात मानली जाते. या ठिकाणी मिळणारा औद्योगिक अनुभव, प्रशिक्षण आणि कामाची पद्धत भविष्यात कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी देखील उपयोगी ठरते. म्हणूनच दरवर्षी हजारो विद्यार्थी IOCLच्या अप्रेंटिस भरतीची वाट पाहत असतात. आता पाहूया या भरतीमध्ये किती जागा उपलब्ध आहे. यावेळी IOCLने एकूण 1626 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या 2 प्रकारच्या पदांचा समावेश आहे. रिफायनरीनुसार जागा विभागण्यात आल्या आहेत. गुजरात रिफायनरीमध्ये सर्वाधिक 647 जागा आहेत. त्यानंतर पाराद्वीपमध्ये 542 जागा, तर मथुरा येथे 151, बोंगाईगाव येथे 144 आणि गुवाहाटी येथे 102 जागा उपलब्ध आहेत. म्हणजेच विविध राज्यांमध्ये उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो? ट्रेड अप्रेंटिस पदासाठी 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि फिटर ट्रेडमध्ये ITI असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी 12वी उत्तीर्ण किंवा BA, BSc किंवा BCom पदवीधर उमेदवारही पात्र आहेत. तर टेक्निशियन अप्रेंटिस पदांसाठी संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आहे. केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पेट्रोकेमिकल आणि संबंधित शाखांमधील डिप्लोमाधारक उमेदवार हे अर्ज करू शकतात. SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी किमान गुणांची अट 45% आहे. म्हणून अर्ज करण्यापूर्वी आपल्या पात्रतेनुसार संबंधित पद निवडणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आता वयोमर्यादेबद्दल माहिती पाहूया. 30 जून 2026 रोजी उमेदवाराचं वय हे 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षाची, तर OBC उमेदवारांना 3 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळणार आहे. जर तुम्ही राखीव प्रवर्गातून असाल तर अधिकृत जाहिरात दिलेल्या सूचनांनुसार तुमची पात्रता एकदा नक्की तपासा. आता एक आनंदाची बातमी, या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. होय मित्रांनो, कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी एकही रुपया भरावा लागणार नाही. यामुळे आर्थिक कारणांमुळे अर्ज करता येत नाही अशी कोणतीही अडचण राहणार नाही. म्हणून पात्र असाल तर ही संधी नक्की वापरा. आता निवड प्रक्रिया समजून घेऊया. या भरतीमध्ये लेखी परीक्षेची माहिती देण्यात आलेली नाही. उमेदवारांची निवड मेरिट बेस्ड शॉर्टलिस्टिंग म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस टेस्ट होऊन परीक्षा घेण्यात आली तर त्याबाबतची माहिती नंतर अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. तुमची सर्व शैक्षणिक कागदपत्रे, ITI किंवा डिप्लोमा मार्कशीट आणि प्रमाणपत्रे आधीच तयार ठेवा. आता सर्वात महत्त्वाच्या तारखा पाहूया. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 जुलै 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, वेळेत अर्ज पूर्ण करा. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. ती नंतर IOCLच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.